आपल्याला गुणाकार कसा करायचा। आता फॉर एक्झाम्पल जर आपण इथं 57 घेतले आणि त्याला 99 ने मल्टिप्लाय केले, बरोबर आहे। अशा वेळेस आपल्याला वाटतं 9 न गुणायचं, पुन्हा 57 ला पुन्हा 9 न गुणायची, दोघांची ऍडिंग करायची, यामध्ये बराच वेळ जाणार। मग अशा सिच्युएशन मध्ये 57 मधून 1 गेला, किती राहिले? 56, बरोबर आहे। मग 9 मधून 5 गेला, किती राहिले? आणि 9 मधून 6 गेला, किती राहिले? पहा गुणाकार करून येतो का नाही? गुणाकार करून तो येतो की नाही? त्यानंतर बघा 1 2 3 गुणिला 999, बघा इकडे पहा 1 2 3 मधून 1 गेला, किती राहिले? 1 2 2, बरोबर आहे। 9 मधून 1 गेला 8, 9 मधून 2 गेले 7, 9 मधून 2 गेले 7, पहा गुणाकार एवढे अतिशय कमी वेळामध्ये गुणाकार येतो, बरोबर आहे। त्यानंतर आपण घेतले इकडे 5 6 7 8 गुणिला 9999, 5678, मधून 1 गेला 5677, बरोबर आहे। मग 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 6 गेले 3, 9 मधून 7 गेले आणि 9 मधून 7 गेले, पहा गुणाकार एवढ्या कमी वेळामध्ये गुणाकार करता येतो। टॅली करून पहा, बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने जे आहेत ना, अतिशय कमी वेळामध्ये आपण गुणाकार करू शकतो। हे 99 च्या जे असते 99 च्या मल्टिपल मध्ये, अशा मल्टिपल मध्ये गुणाकार करणं सोपं आहे।